उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप कोकण आणि मुंबईला प्राधान्य देणार। आशिष शेलार आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर ठाकरे गटाच्या नाराजांना हेरण्याची जबाबदारी। बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश। 400हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती। मुख्यमंत्री शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता। पंतप्रधानांसोबत महत्त्वाची बैठक। राज्यासंदर्भातल्या विविध विषयांवर चर्चेची शक्यता। अजित पवार दिंडोरीमध्ये दाखल। राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेचा शुभारंभ। प्रमुख पदाधिकारी आणि मंत्र्यांची उपस्थिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडच्या गुरुद्वारामध्ये। दिवसभराच्या गाठीभेटींनंतर आजचा मुक्काम हिंगोलीत। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशीही गाठीभेटींचा सिलसिला। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची भेट घेतली, तर सोनिया गांधी आणि सुनीता केजरीवालांनाही भेटणार। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा 20 ऑगस्टला महाराष्ट्र दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भेट घेणार। मनोज जरांगेंची शांतता रॅली सोलापुरातून आज सांगलीत। दुपारी 4 वाजता जाहीर सभा। मुक्कामही सांगलीत। दिलीप खेडकरांविरोधात तक्रार दाखल। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांना धमकावल्याचा खेडकरांवर आरोप। मुंबईमध्ये पोलीस भरतीसाठी आलेल्या महिला उमेदवारांची मोठी गैरसोय। फुटपाथ, रेल्वे स्थानकावर थांबण्याची वेळ। शौचालयासाठीही पायपीट। कर्जाचे व्याजदर जैसे थेच राहणार। रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। वक्फ बोर्ड कायद्यातल्या दुरुस्तींना समाजवादी पार्टीनंतर आता काँग्रेसही विरोध करणार। विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्याची काँग्रेसची मागणी। आज दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार। बांगलादेशातील घडामोडींचा कांद्यापाठोपाठ हळदीलाही फटका। हिंगोलीतील वायगाव हळद निर्यात ठप्प। पैलवान विनेश फोगटचा जड अंतःकरणानं कुस्तीला अलविदा। ऑलिम्पिक अपात्रतेनंतर विनेशची एक्सवर पोस्ट। भारताला आज 2 पदकांची आशा। भालाफेकीमध्ये नीरज चोप्रा सुवर्ण पदासाठी मैदानात, तर कांस्य पदकासाठी भारतीय हॉकी संघ स्पेनशी भिडणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।